चैतन्य सप्लायर्स याने मागचा सामना गमावला होता, ते यावेळेस जास्त ताकदीने हा सामना कसा जिंकता येईल याचा विचार करून मैदानात उतरले आणि गावदेवी मुशे जगदीश सावंत यांचा हा संघ. हॅलो, ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार आकांक्षा एंटरप्राइजेस आवास विरुद्ध श्री गजाननजी पाटील भटकरपाडा. पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. तर ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार घाडी बंधू बैरोळे विरुद्ध फ्रेश ब्रेक मानी. ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार. चारही संघांना पहिला पुकार गणेश राणे सरांनी दिलेला आहे. विनाविलंब आपण वॉर्मिंग अप साठी निघायचंय आणि हे सामने संपता क्षणी तिसऱ्या पुकाराच्या आधीच आपण मैदानावर उपस्थित व्हायचंय. मैदान क्रमांक 1 वर दोन्ही संघ त्या ठिकाणी चुरशीची लढत देतील, कारण दोन्ही संघ मागच्या फेरीत पराभूत होऊन आलेत. ही लढत देखील महत्वपूर्ण लढत ठरणार आहे, कारण एखादा विजय जास्त मार्जिनने जर एखादा विजय आपल्याला मिळाला तर टेबलवर आपलं स्थान टिकून राहण्यास मदत होणार आहे. हे दोन्ही संघाच्या कर्णधारांना ठाऊक आहे आणि तशाच पद्धतीने हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर आयोजन या अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तेजस म्हात्रेची चढाई मैदान क्रमांक 1 वर. चांगलं पददालित्य, प्रयत्न सुंदर होता परंतु रिक्त हस्ते माघारी परततोय. प्रत्युत्तरादाखल आपण पाहतोय एक बलदंड देहयष्टीचा कबड्डीपटू अंश धोंडसेकर मुशेद संघाच्या प्रांगणात. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न, चांगलं टेक्निक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय परंतु रिक्त हस्ते माघारी परततोय. प्रत्युत्तर अनिरुद्ध दळवीचं एक उंचपुरा खेळाडू मध्यरक्षकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा डावीकडून उजवीकडे चढाईवर या लढाई करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चांगला अँकल होल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळाडू जखमी झालाय. सुंदर अँकल होल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 03 प्रथमेश म्हात्रेची चढाई मैदान क्रमांक 2 वर. रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाच्या संघाचं प्रतिनिधित्व ज्यानं महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेत केलं असा हा खेळाडू प्रथमेश म्हात्रे. सध्या व्यासपीठावर अशोकभाई घरत यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद आपण या स्पर्धेला उपस्थिती लावल्याबद्दल. मंथन सुर्वेची चढाई, सक्सेसफुल चढाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका गुणाची कमाई करून आपल्या प्रांगणात परतलाय. 1 गुण नोंदवला जातोय चैतन्य सप्लायर संघाच्या गुणफलकावर. चैतन्य सप्लायर्स संघाचे संघमालक सन्माननीय रुपेशजी म्हात्रे यांना विनंती आहे, आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात, आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. रुपेशजी म्हात्रे. दरम्यानची चढाई तेजस म्हात्रेची, मध्यरक्षकाला यशस्वीरित्या स्पर्श केलाय आणि आपल्या प्रांगणात परतलाय. 1 गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुणफलक जर आपण पाहिला, चैतन्य सप्लायर्स 2 गुण आणि मुशेद 1 गुण. या ठिकाणी समसमान गुणांवर सुरू असलेला सामना मैदान क्रमांक 1 वर. विनीत म्हात्रेची चढाई, जय हनुमान वायशेत या स्थानिक संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू, या खेळाडूंनी देखील मंगेश
माझ्या हातात जो माईक आहे तो त्या साऊंडला शिफ्ट कर. सन्माननीय सूर्यकांतजी पाटील नांदेपाडा, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. सन्माननीय सूर्यकांतजी पाटील, आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सुंदर पकड सूरज गवाणकर. बऱ्याच कालावधीनंतर आपण त्याला मैदानावर पाहतोय. नागेश्वर आवास या स्थानिक संघाचं प्रदीर्घ काळ कोपरा रक्षक म्हणून ज्याने प्रतिनिधित्व केलं असा सूरज गवाणकर आपल्याला पाहायला मिळतोय रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा या संघामध्ये. हॅलो, विजय भोईर, आपणास विनंती आहे आपण स्टेज जवळ यायचं आहे. विजय भोईर, आपल्या इथे आत्ताच अशोकभाई घरत इथे उपस्थित झालेले आहेत. विजय भोईर, आपणास विनंती आहे आपण भाईंचा सन्मान करायचा आहे. यार क्या चाहिए यार अरे कॉर्नर पे कॉर्नर खेलते छूटा करते हैं पूरा कैच कर कॉर्नर टू कॉर्नर खेल
सजन सजन पाटल नको काय सन्माननीय महेंद्रजी पेडवी आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मस्त मस्त बोल हॅलो. ग्राउंड नंबर 2 साठी दुसरा पुकार घाडीबंधू बैरोळे विरुद्ध फ्रेश ब्रेक मानी. ग्राउंड नंबर 2 साठी दुसरा पुकार घाडीबंधू बैरोळे विरुद्ध फ्रेश ब्रेक मानी.
हॅलो. ग्राउंड नंबर 1 साठी दुसरा पुकार आकांक्षा एंटरप्राइजेस आवास विरुद्ध श्री प्लस पाडा. ग्राउंड नंबर 1 साठी दुसरा पुकार आहे. आले उचला उचला उचल कडक रे मागा लास्ट आहे. हॅलो. प्रेक्षकांना एक चांगले सामने पाहायला मिळतात. दोन्हीकडे ग्राउंड नंबर 2 वर नांदायपाडा संघ मालकांचा रुची या लीगमुळे एक म्हणता येईल की या लीगमुळे एक जुने खेळाडू प्रेक्षकांना बघायला मिळाले. हॅलो. मी समीर पाटील यांना विनंती करेन की स्टेजवर महेंद्र पेडवी हे उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. समीर पाटील हे महेंद्र पेडवी यांचा सत्कार करतील. यानंतर प्रसाद पाटील यांना विनंती करेन आपण सुरेंद्र पाटील यांचा सत्कार करायचा आहे.
सूर्यकांत पाटील यांचा सत्कार प्रसाद पाटील करतील. शेवटची 5 मिनिटे 11 उचल कमॉन रायडर उचल ओके जबरदस्त फेल करने का सेफ मस्त कॉर्नर रे 4 मिनिटे तुम्ही गेम मध्ये लक्ष द्यावा गेम मध्ये हॅलो तिथे उगाचच प्रेक्षकांनी गोंधळ घालू नये. काही झालेलं नाही आहे. मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तिकडल्या प्रेक्षकांना विनंती करा, गॅलरीमध्ये अजून जागा शिल्लक आहे, गॅलरीमध्ये बसायला पाठवा. स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण तिथले जे प्रेक्षक आहेत त्यांना गॅलरीमध्ये बसायला पाठवा, गोंधळ होणार नाही. ओके ओके हॅलो, नांदाईदेवी नांदाईपाडा या सामन्यासाठी भेट देण्यासाठी रणजित शेठ राणे इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत आहे. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तो ग्राउंड नंबर 2 वर पाडा विरुद्ध चांगली चढाई म्हणता येईल मनोजनची, परंतु उत्कृष्ट पक्कड रीती संघाकडून. प्रेक्षकांना विनंती आहे, आपले स्वयंसेवकच जास्त आहेत ग्राउंड मध्ये, स्वयंसेवकांना विनंती आहे जरा आपण कंट्रोल करायचं आहे. विजय भोईर यांना विनंती करतो की रणजित शेठ राणे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण ठीक आहे. अरे 2 मिनिट राहिले.
फ्रेंच ब्रेक हाऊसचे संघमालक विवेक म्हात्रे इथं उपस्थित झालेले आहेत. आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 2 वर आपण पाहूया. एक चांगला सामना प्रेक्षकांसाठी पाहायला मिळतोय. मला वाटतं चांगली चढाई आहे, परंतु उत्कृष्ट पकड रुची संघाकडनं झटापट होते. ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि अंतिम पुकार घाडी बंधू बैरोळे विरुद्ध फ्रेश ब्रेक माने. शेवटचा आणि अंतिम पुकार ग्राउंड नंबर 2 साठी घाडी बंधू बैरोळे विरुद्ध फ्रेश ब्रेक माने. दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 2 कडे चालायचं आहे. तर आदिशक्ती दुर्गा भवानी आणि अखंड महाराष्ट्राचं असलेला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला जगावं कसं शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी